नमस्कार, ताईची रेसिपी या यूट्यूब चॅनलवर मी रुपाली गिरी आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत अळूच्या पानाच्या वड्या कशा बनवायच्या ते। इथं मी अळूचे पानं घेतलेले आहे, साधारण 5 पानं मी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे। आणि इथे मी एका प्लेटमध्ये मिरच्या घेतलेल्या आहे, तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हिरवी मिरची, कोथिंबीर आणि इथं हे घेतलेलं आहे लसूण। हे मी सर्व एकत्रित मिक्सरमधनं काढून घेणार आहे। राहिलेली प्रोसेस आपण पुढे करूया। तुम्ही पाहू शकता बारीक अशी मी पेस्ट त्याची लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची करून घेतलेली आहे। आणि इथे एका पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे, साधारण 1 तांब्या। त्याच्यावर अशी मी पुरणाची एक चाळणी ठेवलेली आहे। मी याच्यात आधी ती वड्या उकडून घेणार आहे, त्यासाठी इथं मी पाणी हे गरम करायला ठेवलेलं आहे। आता आपण त्या पानाला लावण्यासाठी जे बेसन पीठ आहे ते तयार करणार आहोत। इथं मी साधारण 1 वाटी असं बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये टाकूया 1 चमचा मीठ, त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, त्यानंतर टाकूया ही आपण काढलेली पेस्ट, सर्व टाकून द्यायची आहे त्याच्यामध्ये। आणि 1 चमचा तीळ, मोठा चमच्याने तीळ घेतलेला आहे। आणि छान प्रकारे आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी टाकून आपल्याला मळून घ्यायचं आहे, लागल तसं थोडं थोडं टाकून घ्या। जास्त ही पातळ करायचं नाही, आपल्याला घट्टच ठेवायचं आहे ते। तुम्ही पाहू शकता म्हणजे थोडंसं टाकू, साधारण आपल्याला 1 कप पाणी बास होतं 1 वाटी बेसनासाठी। तुम्ही पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता हे आपलं तयार झालेलं आहे। आपण आता हे पानाला लावून घेऊया। एक ताट घेतलेलं आहे, ते पालतं घातलेलं आहे। त्याच्यावर आपण ही पानं जी आहेत ती उलटी ठेवायची आहेत। आपल्याला कशी ठेवायची आहेत? उलटी। आणि त्याच्यावर आपण हे तयार केलेलं बॅटर जे आहे ते छान प्रकारे आपल्याला लावून घ्यायचं आहे असं। सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तुम्हाला जास्त प्रमाणात आवडत असेल तर जास्त प्रमाणात हे तुम्ही लावू शकता, पण उकडायला वेळ लागतो त्याला, त्यामुळे पातळ अशी त्याला लेयर देऊन घ्यायची आहे। त्यानंतर हे असं दिल्यानंतर दुसरं पान त्याच्यावर ठेवायचं आहे आपल्याला, ते पण उलटच। त्याला पण आपण छान प्रकारे असं पीठ लावून घ्यायचं आहे। खाण्यासाठी खूप छान असतात आणि शरीराला पण छान असतात त्या अळूच्या पानाच्या वड्या। कोण कोण अळूचे ते जे कांडे असतात त्याची पण भाजी करता। आणखी 1 पान ठेवून घेऊया। तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला हवे तेवढी पानं ठेवू शकता। मी इथं 3-3 पानाचं करत आहे, माझ्याकडे 5 असल्यामुळं हे 3चं दुसरं जे आहे ते 2चं बनवत आहे मी। अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। आणि सर्व लावून झाल्यानंतर आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे। छान प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। असं रोल झाल्यानंतर तो रोल आपण पाणी जे ठेवलं आहे उकळायला त्यामध्ये ठेवून देणार आहोत।
अशा प्रकारे ते दुसरं पान पण मी लावून घेत आहे। अशाच प्रकारे दुसरं पानही मी तयार करून घेतलेलं आहे। ही दोन्ही पानं आपण आता उकडून घेऊया। याच्यावर झाकण झाकून घेऊया। साधारण 10 मिनिटांसाठी आपल्याला हे उकडत ठेवायचं आहे। 10 मिनिटं त्याला उघडून बघायचं नाही आणि कमी गॅसवरच आपल्याला ते उकडून घ्यायचं आहे। साधारण 10 मिनिटं झालेले आहे। तर आपण आता ते मस्त तुम्ही पाहू शकता छान अशा त्या वापरलेल्या आहेत। वापरलेलं कसं समजतं तर हे पान खूप असं पातळ आणि मऊ होतं आणि अशा सुरकुत्या पडतात, तेव्हा समजून घ्यायचं की हे वापरलेलं आहे किंवा शिजलेलं आहे। शिजल्यावर त्याचा वास पण छान असा येतो। आता आपण 10 मिनिटं ह्याला असंच थंड करण्यासाठी ठेवूया। साधारण 10 मिनिटं झालेले आहे। पूर्ण प्रकारे थंड झालेलं आहे। तर आता आपण हे कट करून घेऊया आणि इथं मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण हे तळून घेणार आहोत। तर हे कट करून घेऊया। तुम्हाला पाहिजे तशा साईजनुसार तुम्ही कट करू शकता। बघा तुम्ही पाहू शकता कट केल्यावर किती छान असं लेयर आलेले त्याला दिसत आहेत आणि ते आपण तळून घेतल्यावर एकदम छान खुसखुशीत असे होणार आहेत। अशा प्रकारे सर्व कट करून घेतलेले आहेत। तुम्हाला जर तळून आवडत नसेल तर तुम्ही असं पण उकडून खाऊ शकता, ते पण खाण्यासाठी छान लागतात। आता आपण हे तळून घेऊया। तेल जास्त गरम करायचं आहे तुम्हाला आणि ते अशा प्रकारे एक एक करून तुम्हाला ते त्यामध्ये सोडायचे आहे। वाफवून घेतल्यामुळे तळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पटकन तळून होतात। आता 2 मिनिटं आपण असंच ठेवूया। 2 मिनिटं झालेले आहेत, त्याला आपण असं परतून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त असं ते फ्राय होत आहेत। छान असं त्याला कलर आलेला आहे। असंच करून आपल्याला थोडंसं लालसर होईपर्यंत त्याला तळायचं आहे। साधारण 2 मिनिटं झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता त्याला छान असा कलर आलेला आहे। तर आपण ते काढून घेऊया। मस्तच आपल्याला सर्वच अशा तळून घ्यायच्या आहेत। सुपर, बघतानीच खावा खावा असं वाटत आहे। दुसरी बॅच पण मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे। तुम्हाला माझी ही अळूच्या पानाच्या वड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्येही कळवा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते। धन्यवाद।